नमस्कार. आज आपण जाणार आहोत जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यात. इथं एक ऐतिहासिक गाव आहे, नगर देवळा. आणि याच गावात उभी आहे एक भव्य गढी, इतिहासाच्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांची मूक साक्षीदार. चला तर मग या गढीचा आणि तिच्या वारसाचा शोध घेऊया. हो, मराठीशाहीच्या उत्तरार्धात बांधलेली ही गढी म्हणजे काही फक्त दगडविटांची इमारत नाहीये, तर हे एका गौरवशाली इतिहासाचं, एका पराक्रमी घराण्याच्या शौर्याचं जिवंत प्रतीक आहे. आज जरी ही गढी काहीशी पडझडीच्या अवस्थेत असली तरी तिची प्रत्येक भिंत, प्रत्येक बुरुज आपल्याला एका मोठ्या साम्राज्याच्या, पराक्रमाच्या आणि कुशल प्रशासनाच्या काळात घेऊन जातो. मग नेमकी काय आहे ही कहाणी? काय सांगतात हे अवशेष? तर या गढीचे निर्माते होते पवार घराणे. यांचं मूळ थेट मध्य भारतातील धार नगरीच्या परमार राजवंशापर्यंत आणि महान राजा भोज यांच्यापर्यंत जातं. आणि त्यांचा तोच पराक्रमाचा वारसा मराठा साम्राज्यातही गाजला. याची सुरुवात झाली साबुसिंग पवारांपासून, ज्यांनी खुद छत्रपती शिवाजी महाराजांसोबत शौर्य गाजवलं. त्यांच्यानंतर कृष्णाजी आणि मग केरोजी पवारांनी. त्यांनी तर मुघलांना टक्कर देत खानदेश, माळवा आणि वऱ्हाडात मराठ्यांचा दरारा वाढवला आणि इथेच नगर देवळ्याला आपली जहागिरी स्थापन केली. एक गोष्ट लक्षात घ्या, ही गढी फक्त लढाईसाठी नव्हती. पेशव्यांच्या काळात हे एक अत्यंत महत्त्वाचं प्रशासकीय केंद्र होतं. म्हणजे आजूबाजूच्या परिसराचा महसूल इथूनच सांभाळला जायचा. आणि अर्थातच संरक्षणाची एक मजबूत व्यवस्था तर होतीच. पण काळ कसा बदलतो बघा. एकेकाळी जिथे 5 भव्य बुरुज आणि गणेश, गाळण, भडगाव असे 3 विशाळ दरवाजे होते, तिथे आज फक्त एक फत्ते बुरुज आणि एक फत्ते दरवाजा उभा आहे. यावरूनच आपण कल्पना करू शकतो की त्या काळातलं वैभव किती प्रचंड असेल. या नगरदुर्गाच्या आतमध्ये एक स्वतंत्र बालेकिल्ला होता. विचार करा, आत काय काय असेल? तर एक पूर्वेकडील भव्य दरवाजा ज्यावर नगारखाना होता. घोड्यांसाठी प्रशस्त पागा होत्या. मारुती आणि झेंडा नावाचे 2 खास बुरुज होते आणि आजही वापरात असलेली एक मोठी विहीर तिथे आहे. जेव्हा आपण या अवशेषांमधून आज फिरतो ना, तेव्हा जुन्या घरांचे दगडी चौथरे दिसतात, कोरीव पण आता झिजलेली शिल्प दिसतात. स्थानिक लोक सांगतात की इथे गुप्त तळघरं आणि भुयारिक मार्गही होते. या सगळ्या गोष्टींमधून त्या काळातल्या जीवनाची एक छोटीशी झलक आपल्याला दिसते. आणि ही वास्तू पहा, हा आहे राजे पवारांचा चौसोपी वाडा. आज जरी इथे विद्यार्थ्यांचं वसतिगृह असलं तरी त्याच्या लाकडी दरवाजांवरचं ते सुंदर कोरीव काम आपल्याला थक्क करून सोडतं. खरंच इतिहास आणि वर्तमान यांचा हा एक अनोखा संगम आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची आणि विशेष गोष्ट म्हणजे हा इतिहास फक्त पुस्तकांपुरता किंवा पडक्या वास्तूंपुरता मर्यादित नाही. पवार घराण्याचे वंशज आजही नगरदेवळा येथे राहतात. हा एक जिवंत वारसा आहे जो भूतकाळाला वर्तमानाशी घट्ट जोडून ठेवतो. दिवंगत बाळासाहेब के.एस. पवार यांनी आपल्या घराण्याचा हा अमूल्य ठेवा जपला जावा म्हणून विद्यापीठाला दान केला. त्यात काय काय होतं? तर अनेक ऐतिहासिक शस्त्र, प्राचीन नाणी, गंजिफा नावाचे जुने खेळण्याचे पत्ते आणि सगळ्यात खास म्हणजे विष्णूच्या दशावतारांचं कोरीवकाम असलेली एक अत्यंत दुर्मिळ तलवार. हा वारसा आता सर्वांसाठी खुला आहे. आणि खरं तर हेच या संपूर्ण कहाणीचं सार आहे. हा इतिहास म्हणजे फक्त काही जुन्या घटनांची नोंद नाही, तर तो आपल्या स्वाभिमानाचा, आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा आणि आपल्या ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे. तर मग शेवटी एक प्रश्न मनात येतोच. जेव्हा एखादी अशी ऐतिहासिक वास्तू काळाच्या ओघात नष्ट होते, तेव्हा मागे काय शिल्लक राहतं? फक्त दगडविटांचे ढिगारे? की त्यासोबत जोडलेल्या शौर्याच्या, अभिमानाच्या आणि एका चिरस्थायी वारशाच्या कथा? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?